हॅलो स्टुडंट, आज आपण बफेलो ब्रीड्स बघणार आहोत. Buffalo species is thought to have originated in India. Present day buffaloes in India are the descendants of Bos Ernie found in northeastern part of India, particularly in Assam. Buffalo मध्ये the two main types of buffalo in India are categorized into riverian buffalo or swamp buffalo. हे जे दोन इम्पॉर्टंट आहे, दोन टाईप पडतात, दोन याच्यात कॅटेगराइज करतात, एक रिव्हेरियन अँड स्वॅम्प बफेलो. दे आर बोथ कॉल्ड बुबॅलिस अल्सो नोन ॲज वॉटर बफेलो. जे रिव्हर बफेलो आहे त्या मेनली मिल्क पर्पजसाठी ठेवल्या जातात किंवा यूज केल्या जातात, आणि जे स्वॅम्प बफेलो आहे त्या वर्कसाठी यूज केल्या जातात. आता मुर्रा ग्रुपमध्ये कुठल्या कुठल्या बफेलो होतात त्या बघूया. फर्स्ट आहे मुर्रा. ही जी आहे मुर्रा बफेलो. द मुर्रा ब्रीड होम इज रोहतक, इम्पॉर्टंट आहे, हिसार अँड सिंध ऑफ हरियाणा, नाभा अँड पटियाला डिस्ट्रिक्ट ऑफ पंजाब as well as the southern part of Delhi state. The Murra breed is also known as Delhi, Kundi or Kali. The color of the breed is usually jet black with white marking on the tail and face. One of the most distinctive characters of the breed is tightly curved horn. हिचे जे हॉर्न आहे हे टाईटली कर्व असतात, असे कॉईल झालेले असते, आणि हेच तिचं काय आहे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अमॉंग द ऑल बफेलो ब्रीड्स इन इंडिया इट इज कन्सिडर वन ऑफ द मोस्ट इफिशियंट मिल्क प्रोड्युसर विथ हाय बटर फॅट मिल्क. मिल्क प्रोड्युसिंग बफेलो आहे, आणि जे बटर फॅट आहे, जे फॅट पर्सेंटेज आहे दुधातलं ते ह्या मुर्रा बफेलोच्या दुधामध्ये जास्त असतं. द बटर फॅट मिल्क कंटेन ॲव्हरेज अराउंड 7 to 8% फॅट असतं ह्या बफेलो मिल्कमध्ये. वाईल ॲव्हरेज मिल्क प्रोडक्शन इज बिटवीन 1500 to 2500 per kg or kg per lactation. सगळ्यात महत्त्वाचं आहे हिचा ब्रीडिंग ट्रॅक, होम ट्रॅक लक्षात ठेवायचा आहे, सिनोनेम लक्षात ठेवायचा आहे, आणि त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट आहे नीली रावी. द ब्रीडिंग ट्रॅक ऑफ नीली रावी इज द सतलज व्हॅली ऑफ फिरोजपूर डिस्ट्रिक्ट ऑफ पंजाब अँड इन द साहिवाल पंजाब पाकिस्तान ऑफ undivided India. The color of the breed is black with white marking on the forehead, face and muzzle and legs. फोरहेडवर व्हाईट मार्किंग असतात, मझलवर व्हाईट मार्किंग असतात, लेग्सवर व्हाईट मार्किंग असतात, त्यानंतर टेल पण व्हाईट कलरची असते. तर या ब्रीडला काय बोलतात? नीली रावी ब्रीड बोलतात. हॉर्न्स ऑफ द ॲनिमल्स आर व्हेरी स्मॉल ॲज वेल ॲज टाईटली कॉइल्ड. स्मॉल असतात आणि टाईटली कॉइल्ड असतात. मिल्क प्रोडक्शन 1500 to 1800 kg per lactation. द बुलक आर गुड फॉर हेवी ट्रॉटिंग वर्क. ह्याचा जो बुलक असतो, जो मेल आहे ह्याचा, तो हेवी कामासाठी यूज केला जातो. नेक्स्ट ब्रीड आहे आपली कोंडी. ओरिजिनेटेड फ्रॉम नॉर्थ सिंध अँड स्वॅम्पी राईस ट्रॅक्ट ऑफ कराची अँड हैदराबाद रिजन ऑफ पाकिस्तान. कलर हिचा जेट ब्लॅक कलर असतो. गुड फॉर मिल्क यील्ड. नीली रावीपेक्षा स्मॉल असते, स्मॉलर दॅन नीली रावी. हॉर्न्स आर थिक अँड इन्क्लाइंडेड बॅकवर्ड अँड अपवर्ड टाईटली. असे बॅकवर्ड आणि अपवर्ड टाईटली आलेले असतात आणि एंडला कर्व झालेले असतात. आता गुजरात ग्रुपमधले बफेलोज आपण बघूया. सुरती बफेलो बघूया पहिल्यांदा. ब्रीडिंग ट्रॅक आहे सुरती. इज कैरा अँड बरोडा डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात. Also known as Deccani, Gujarati, Nadiadi or Surti. Surti buffalo is of medium size as well as docile temperament. शांत स्वभावाची बफेलो असते ही. The breed has a rather broad and long head with convex shape at the top in between horn. लॉंग हेड असतं, कॉन्व्हेक्स शेप असतो फोरहेडला ह्या दोन्ही हॉर्नच्या मध्ये.
त्यानंतर ब्लॅक आणि ब्राऊन कलरची ब्रीड आहे ही. ॲव्हरेज मिल्क प्रोडक्शन पर फर्स्ट लॅक्टेशनला 1,500 ते 1600 kg ॲव्हरेज मिल्क प्रोडक्शन आहे ह्या ब्रीडचं. पिक्युलॅरिटी आहे ह्या ब्रीडची इज दॅट द मिल्क कंटेन व्हेरी हाय पर्सेंटेज ऑफ फॅट, टिपिकली अराउंड 8 to 12% पर्यंत फॅट प्रेझेंट असतं मिल्कमध्ये. नेक्स्ट ब्रीड आहे मेहसाणा. ब्रीडिंग ट्रॅक आहे मेहसाणा इन मेहसाणा, सबरकंडा अँड बनासकांडा डिस्ट्रिक्ट इन गुजरात अँड adjoining Maharashtra state. Mehsana breed is evolved out cross breeding between Surti as well as Murra. जी मेहसाणा ब्रीड आहे ही क्रॉस ब्रीड आहे. सुरती ब्रीड आणि मुर्रा ब्रीडच्या क्रॉसिंग केल्यानंतर ही ब्रीड तयार झालेली आहे. बॉडी लॉंगर दॅन मुर्रा बट लिम्स आर लायटर. तिची जी बॉडी असते ती मुर्रा बफेलोपेक्षा लॉंग असते, परंतु जे लिम्स असतात, जो पाय असतात, लेग्स असतात ते लायटर असतात, म्हणजे हेवी नसतात फार. कम्पेअर्ड टू द मुर्रा ब्रीड द हॉर्न आर लेस कर्व अँड इरेग्युलर. मुर्रा ब्रीडचे जे हॉर्न असतात ते टाईटली कर्व असतात, परंतु मेहसाणा ब्रीडचे जे हॉर्न आहेत ते खूप टाईटली कर्व नसतात पण कर्व असतात आणि इरेग्युलरली कर्व असतात. कलर्स ऑफ द ब्रीड युजली ब्लॅक ऑर ग्रेइश कलर असतो. मिल्क यील्ड 1200 ते 1500 kg पर लॅक्टेशन आणि त्यात बुलक्स असतात ते व्हेरी गुड फॉर हेवी वर्क. नेक्स्ट ब्रीड आहे जाफराबादी. आता जाफराबादी ब्रीड बघितलं, हिचा हेड कसा आहे. ब्रीडिंग ट्रॅक जाफराबादी इज अ गिर फॉरेस्ट, कच्छ अँड जामनगर डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात. गुजरातमध्ये आढळणारी ब्रीड आहे. अमॉंग ऑल बफेलो ब्रीड्स इन इंडिया इट इज कन्सिडर्ड वन ऑफ द हेवीएस्ट ब्रीड. जाफराबादी काय आहे, हेवीएस्ट ब्रीड आहे, म्हणजे जड ब्रीड आहे ही. द हॉर्न ऑफ दिस ब्रीड इज हेवी, हेन्स इट इज inclined to drop at each side of the neck and then turning up at point. असे खाली आलेले आहेत मानेपर्यंत आणि नंतर टर्न झालेले आहेत. हे अशा प्रकारचे तिचे हॉर्नची लोकेशन असते किंवा ठेवण असते. ॲव्हरेज मिल्क यील्ड असतं 1000 ते 1200 kg पर लॅक्टेशन सायकल. द बुलक्स आर हेवी अँड इज युजली यूज फॉर द प्लोविंग अँड कार्टिंग, म्हणजे नांगरणीसाठी आणि कार्टिंग म्हणजे बैलगाडीसाठी वाहतुकीसाठी यूज केला जातो जो बुलक असतो तिचा, जो मेल असतो. दे आर युजली मेंटेन बाय ट्रॅडिशनल ब्रीडर्स नोन ॲज मालधारीज हू आर नोमॅड्स. म्हणजे जे ट्रॅडिशनल ब्रीडर असतात मालधारी नावाचे, ते लोक ही ब्रीड काय करतात, पाळतात. उत्तर प्रदेश ग्रुपमधल्या कुठल्या ब्रीड्स आहेत ते आता आपण बघणार आहोत. भादावरी. ब्रीडिंग ट्रॅक आहे भादावरीचा आग्रा अँड इथावा डिस्ट्रिक्ट ऑफ उत्तर प्रदेश अँड ग्वालियर डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य प्रदेश. इट इज मीडियम साईज अँड कॉपर कलर्ड ब्रीड आहे. इम्पॉर्टंट आहे, कॉपर कलर ब्रीड आहे. and grayish black animal with 2 white lines at the lower side of the neck. 2 white line असतात नेकच्या खालच्या साईडला. The भादावरी breed is well known for its resistance to disease and effect of heat. well known breed आहे ही. resistant to disease, शक्यतो कुठले डिसीज होत नाही. heat compared to other buffalo species, बाकीच्या स्पेसीसपेक्षा हीट डिसीज रेझिस्टंट अँड इफेक्ट ऑफ हीट आहे. इतर ब्रीड बफेलो ब्रीडपेक्षा वेगळी ब्रीड आहे. ॲव्हरेज मिल्क प्रोडक्शन तिचं 800 ते 1000 kg पर लॅक्टेशन सायकलमध्ये असतं. फॅट कंटेंट ऑफ मिल्क प्रोड्यूस रेंज बिटवीन 6 to 12.5% फॅट भादावरी ब्रीडच्या दुधामध्ये असतं. भादावरी इज ऑल्सो व्हेरी इफिशियंट इन converting coarse feed into butter fat. Hence they are well known for its high butter fat content. जे काय साध्या क्वालिटीचं जरी खाद्यपदार्थ किंवा फीड फॉरेज अवेलेबल करून दिलं तरीही त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करते ही ब्रीड, बटर फॅटमध्ये, चांगल्या मिल्कमध्ये आणि फॅटमध्ये करते. नेक्स्ट ब्रीड आहे तराई ब्रीड.
originated from Tarai hilly areas of Uttar Pradesh. Moderated body, color black to brown color आहे ह्या ब्रीडचा. मेल आर यूज फॉर ड्राफ्ट पर्पज आणि मिल्क प्रोडक्शन 3 kg पर डे. नेक्स्ट सेंट्रल इंडिया ग्रुपमध्ये आपण ब्रीड्स बघणार आहोत. नागपुरी, दे आर ऑल्सो नोन ॲज इलिचपुरी अँड बेरारी. नागपुरी ब्रीडच्या ह्या 2 स्ट्रेन आहे, इलिचपुरी अँड बेरारी और बेरारी. ब्रीडिंग ट्रॅक आहे नागपूर, अकोला ॲज वेल ॲज अमरावती डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. विदर्भातली ब्रीड आहे. दे आर युजली ब्लॅक इन कलर विथ व्हाईट पॅचेस ऑन द फेस, लेग्स अँड टेल. ब्लॅक कलरचे असते आणि व्हाईट पॅचेस असतात फेसवर, लेग्सवर आणि टेलवर. मिल्क प्रोडक्शन 700 ते 1200 kg पर लॅक्टेशन. The bullocks are useful for heavy trotting work but slow in movements. Heavy trotting वर्कसाठी यूज करतात पण स्लो ब्रीड आहे थोडीशी. नेक्स्ट आहे पंढरपुरी. सोलापूर, पंढरपूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये आढळते. मीडियम साईज बॉडी असते, नॅरो फेस असतो. हॉर्न्स आर व्हेरी लॉंग, हॉर्न्स फार लॉंग असतात. कर्व बॅकवर्ड, असे बॅकवर्ड म्हणजे मागच्या साईडला आले आणि नंतर अपवर्ड झालेले आहेत. अँड ट्विस्टेड आउटवर्ड, वरच्या साईडला ट्विस्ट झालेले आहे. बॅकवर्ड येऊन अपवर्ड झाले आणि नंतर वरच्या साईडला ट्विस्ट झाले. खासियतच आहे पंढरपुरी ब्रीडची की तिचे जे हॉर्न्स असतात ते काय असतात, फार लॉंग असतात. नेक्स्ट ब्रीड आहे कालाहंडी. ईस्टर्न हिली पार्ट ऑफ आंध्र प्रदेश अँड आसाम. प्रॉमिनेटेड फोरहेड विथ हाफ कर्व हॉर्न्स. प्रॉमिनेटेड फोरहेड असतं आणि हॉर्न जे असतात ते हाफ कर्व असतात, कमी कर्व्स असतात. आईज लार्ज विथ नॅरो रेड मार्जिन अराउंड द आईज. लार्ज असतात आणि नॅरो रेड कलरची मार्जिन असते ह्या ब्रीडच्या डोळ्यांच्या भोवती. नेक्स्ट ब्रीड आहे मराठवाडी. परभणी, नांदेड ब्रीड, बीड आणि लातूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. ब्रॉड फोरहेड असतं ह्या ब्रीडचं. आईज जनरली रेड टिंच आईज असतात. ग्रेइश ब्लॅक टू जेट ब्लॅक कलरची बॉडी असते. व्हाईट पॅचेस ऑन फोरहेड अँड एक्स्ट्रीमिटीज. एक्स्ट्रीमिटीज आहे ती आणि फोरहेड आहे तिथे व्हाईट पॅचेस असतात. नेक्स्ट बघणार आहोत आपण साऊथ इंडिया ग्रुपमध्ये कुठल्या ब्रीड्स येतात बफेलोच्या. पहिली ब्रीड येते टोडा. निलगिरी हिल्स इन तमिळनाडूमध्ये आढळणारी ब्रीड आहे. द नेम ऑफ टोडा गिवन फ्रॉम द एन्सिस ट्राईब टोडा कम्युनिटी. म्हणजे टोडा कम्युनिटी जे लोक आहेत त्यांच्या नावावरून ह्या ब्रीडला टोडा नाव पडलेलं आहे. लॉंग बॉडी, डीप फोरहेड, ब्रॉड चेस्ट, शॉर्ट अँड स्ट्रॉंग लेग्स असतात ह्या ब्रीडचे. हॉर्न्स आर वाईडली अपार्ट कवरिंग इनवर्ड, अपवर्ड अँड फॉरवर्ड. इनवर्ड, अपवर्ड अँड फॉरवर्ड अशा टाईपचे हिचे हॉर्न आहेत. असे इनवर्ड, नंतर अपवर्ड आणि फॉरवर्ड. थिक हेअर कॉट जो आहे बॉडीवरचा तो कसा असतो, थिक असतो आणि ऑल ओव्हर द बॉडी हेअर प्रेझेंट असतात. गुड मिल्कर इल्डिंग आहे. 4.5 to 8.8 लिटर पर डे इतकं मिल्क देते ही ब्रीड. ऑल्सो रिच इन फॅट. नेक्स्ट ब्रीड आहे गोदावरी. गोदावरी डेल्टाइक एरियाज ऑफ आंध्र प्रदेश ओरिजिन आहे. मीडियम साईज विथ कॉम्पॅक्ट बॉडी असते. ब्लॅक ब्राऊन हेअर कोट असतो. हॉर्न्स शॉर्ट, फ्लॅट आणि कर्व. शॉर्ट असतात, फ्लॅट असतात आणि कर्व असतात, वरच्या साईडला वळलेले असतात. नेक कशी आहे, लीन अँड मस्क्युलर लीन असते, मसल्स प्रेझेंट असतात नेकवर. अपग्रेडेशन केलेलं आहे या ब्रीडचं लोकल अँड मुर्रा ब्रीडसोबत, म्हणजे ND नॉन डिस्क्रिप्ट ब्रीडचा क्रॉस मुर्रा ब्रीडसोबत करून गोदावरी ही ब्रीड तयार केलेली आहे. मला वाटते बफेलोच्या ज्या काही इम्पॉर्टंट ब्रीड होत्या त्याची बेसिक माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून कळली असेल. थँक्यू.